राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। राज्य शासन दुष्काळग्रस्त भाग पाणीदार करण्यासाठी विविध जलसंधारणाची कामे राबवत आहे। दुष्काळग्रस्त भागाला पाणी उपलब्ध करणे व सिंचन क्षमता वाढवणे यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। सांगोला येथे आयोजित भीम सैनिकांनी उभारलेल्या निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य स्मारकाच्या अनावरण प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करत होते। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व आळंदी देवाची ग्रामस्थांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे। आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 163 धावा केल्या होत्या। प्रत्युत्तरादाखल केएल राहुलच्या खेळीसह दिल्लीने हे आव्हान 17.5 षटकात 169 धावा करत 6 गडी राखून विजय नोंदवला। यासह दिल्लीने आयपीएल मधील एकही सामन्यात पराभूत न होता सलग चौथा सामना जिंकला। राज्यात सूर्याचा चटका वाढल्याने अंगाची लाही होऊ लागली आहे। राज्यात मागील 24 तासात नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रात राज्यातील कमाल तापमानाचा पारा उच्चांकी 45.3 अंश सेल्सिअसवर पोहोचला। आज राज्यातील 8 जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। सांगोल्याच्या लोकांचे प्रेम बघून एकदम ओके वाटत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले। शहाजी बापू पडले असले तरी लोकांचे तुमच्यावर प्रेम आहे। एखाद्या मॅच मध्ये हरले म्हणून विराटची बॅट थंड पडत नाही। टायगर अभी जिंदा है। बापूंना मोकळे सोडणार नाही। बापू मोकळा ढाकळा माणूस असल्याचं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून माढा विधानसभा मतदारसंघातील विविध समस्यांसंदर्भात आमदार अभिजित पाटील यांनी निवेदन दिले आहे। माढा शहरासाठी पाणी पुरवठा योजनेस मंजुरीसह निधी उपलब्ध होणे, माढा तालुक्यातील टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध होण्याबाबत यावेळी मागणी करण्यात आली। शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी अमृत योजनेतून 892 कोटी 42 लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविला। मात्र 3 वर्षांनंतरही तो प्रस्ताव कासव गतीने पुढे सरकतोय असा अनुभव अधिकाऱ्यांना येतोय। बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील 2 शाळकरी मुलींचा मृत्यू दूषित पाण्यामुळेच झाला असावा। महापालिका प्रशासनाने या भागातील ड्रेनेज लाईन आणि पाणी पुरवठा लाईन बदलून घ्यावी यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करत असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी स्पष्ट केले। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली। केंद्र सरकारने संसदेत आणलेल्या वक्फ बिलाला उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवला। उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराज झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख ओंकार चव्हाण या पदाधिकाऱ्याने संतप्त होत हुतात्मा चौकात गुरुवारी उद्धव ठाकरे यांचा फोटो फाडला आणि जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला। घरगुती वादातून तसेच दारूच्या व्यसनातून पतीने आपल्या पत्नीचा खून करून नंतर स्वतः आत्महत्या केल्याचे 2 प्रकार सोलापूर जिल्ह्यात घडले। करमाळा तालुक्यातील कोर्टी आणि बार्शी तालुक्यातील शेळगाव येथे हे 2 प्रकार घडले।